गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. वेलकम टू न्यू ब्लॉग. आज ब्लॉग जरा घाईगडबडीत चालू केलाय कारण की आपल्याला आज शिफ्टिंग करायची आहे. आपण आता इथं पण राहणारच आहे, पण गावाकडे सामान शिफ्ट करायचं आहे तिकडच्या घरी. सो मग चला म्हणून तेवढंच आपण ब्लॉग वगैरे करू मस्त मध्ये आज दिवसभरचा. चला आता मस्त मध्ये सामान वगैरे तर खाली घेऊन चाललोय हळूहळू. आपल्याला परत हे बेड, परत इकडं बाहेर सामान आहे, टेरेसवर पण ठेवलंय सामान, ते घेऊन जायचंय आता. ते घेऊन आपण खाली जाऊ आणि मग भेटूया. दिवण आता शिफ्ट केलाय, गादी वगैरे नाही राहिली म्हणत होता, गादी वगैरे घेऊन जाऊ. ये मस्त आधी आता पप्पा जातील सोबत. आपलं काम इथंच होतं. सामान वगैरे गेलं तर मस्त मध्ये आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालोय आणि टाइम पण बघू शकता तुम्ही, 1 वाजलेत. म्हणलो आता जेवण वगैरे करू. आणि भाऊ आणि मम्मी पण गेलेत पाठीमागं आता 4 व्हीलर घेऊन. मस्त मध्ये माझ्यासोबत आजी आहे, इकडं आजीचं काम चालू आहे. मस्त मध्ये आज पनीरची भाजी आणि बासुंदी आहे. जेवण वगैरे करू आता. जेवण करून बघू मग काय प्लॅन बनतं ते पुढचे, नाही का. आज तर सुट्टीच घेतलेली ऑफिसला, हेच सामान अनलोडिंग वगैरे करायची, पॅकिंग वगैरे करायची म्हणून. आणि उद्या परत पुण्याला पण जायचं म्हणून मी पण गेलो नाही तर मला पण जायचं होतं. तेवढीच हेल्प वगैरे केली आज तिकडं त्यांना अनलोड करायला. जात चला आता आपण मस्त जेवण वगैरे करू. भेटू मग जेवण झालं वगैरे झालंय. करायला काय नव्हतं तर म्हणलं चला आता गेमच खेळूया. मस्त मध्ये आता गेम चालू केली आहे, अपडेट आला आहे. थोडा वेळ गेम वगैरे खेळल आणि संध्याकाळी आपल्याला एक काम करायचं आहे. हे जे दिसतंय ना तुम्हाला इथली ही वॉल आपल्याला डेकोरेट करायची आहे. त्यासाठी मी हे खूप दिवस झालं ऑर्डर केलं होते. हे तुम्ही ॲनिमे बघत असाल तुम्हाला माहीत असेल हे कार्ड्स कोणते आहेत. वन पीसचे कार्ड्स आहेत. हे मस्तमध्ये आपण तिथं डेकोरेट वगैरे करूया आणि बघू मग. एक कार्ड ट्रिक पण मी शिकलो आहे, जी तुम्हाला डायरेक्ट दाखवलंच मी. डायरेक्ट 4-5 वाजता मस्त मध्ये तुम्हाला ती कार्ड ट्रिक पण दाखवलं. मस्त आहे, तुम्हाला पण मी टीच करतो ती कशी करायची. तर चला आता मी गेम खेळतो, तुम्ही पण मस्त एन्जॉय करा, मी पण एन्जॉय करतो. चलो. तर जसं की मी तुम्हाला सांगितलेलं, तुम्हाला मॅजिक ट्रिक दाखवतो एक. तर तिकडं तर हॉलमध्ये आजी झोपली आहे. सो मग मी आता इकडे आलो आहे, इकडच्या घरामध्ये. म्हणलो इथं शूट करू, मस्त ट्रायपॉड वगैरे लावून तुम्हाला ती ट्रिक दाखवतो आता. चलो. मला माहीत नाही आवाज येतोय का नाही, पण तरी मी ट्राय करतो जोरात बोलायचं. ठीक आहे. ओके, हे कार्ड्स आहेत, शफल करून आपल्याला. तर ओके, रँडमली 3 कार्ड्स घेतलेत मी. आता ह्यातलं एक कार्ड कुठलं तरी एक रँडम चूज करू. मला तर काय माहीत नाही ह्यातले कोणता कार्ड कुठला आहे. सो रँडमली मी हे मधलं कार्ड चूज करत आहे. मी बघितलं नाही आहे, तुम्हाला दाखवतो फक्त, हे तुम्ही बघून घ्या. हे कार्ड येते, हे कार्ड मी ठेवतो इथं. ओके, हे आता मी सगळे शफल करतो ह्याच्यामध्ये. ओके, इथं हे कार्ड आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला ह्यातून मी ते कार्ड दाखवतो तुम्हाला कोणतं आहे ते. ह्यातून एक रँडमली एक कुठलं तरी कार्ड घ्यायला लावायचं. जसं की आता हे कार्ड घेऊया. हे कोणतं आहे? 3 ऑफ हार्ट्स आहे हे. तर आपण मग आता ह्याला शफल करूया 3 ऑफ हार्ट्समध्ये. तर बघा आता, ओके, OF ऑफ हार्ट्स, HEARTS हार्ट्स. तर आता तुम्हाला मी दाखवतो ते कार्ड कोणतं आहे तुमचं आलं. हेच कार्ड असेल, मी माहीत नाही आता फिक्स आहे का, मी बघेल व्हिडिओमध्ये बघेल हेच आहे का कार्ड नक्की. बट ही आहे काय ट्रिक, एक छोटीशीच आहे, काय एवढं हे नाही. तुम्हाला शिकवण्यासाठी आता अँगल असा केलाय, तुम्हाला दाखवतो ही ट्रिक कशी आहे. परत सगळे कार्ड शफल करूया आपण. आता काढताना ह्याच्यातून 3 कार्ड्स काढायचे.
जसे की हे 3 काढले, हे 3 काढले, हे 3 काढले. जो आता पुढचा स्पेक्टेटर आहे त्याला सांगायचा हे 3 मधला एक कार्ड कुठला तरी सिलेक्ट करा. जसं की त्यांनी हा सिलेक्ट केला. मी आता तुम्हाला शिकवण्यासाठी फक्त हे कार्ड आहे, हे कार्ड एक आहे. हा कार्ड फक्त घेताना ह्याच्या खाली ठेवायचा 3 नंबरला आणि हे उचलून ह्याच्यावरती ठेवायचा, हा उचलून ह्याच्यावरती ठेवायचा, हे असं करून इथं ठेवायचा. मी फक्त दाखवण्यासाठी तुम्हाला ते उलटं करून दाखवले कार्ड. आणि बाकी मग जे हे बाकीचे कॅट्स आहेत त्यातून त्याला सांगायचं की एक कुठला तरी एक सिलेक्ट कर रँडमली. जसं की आता हा सिलेक्ट केला, मग आपण म्हणायचं की आता ह्याला आपण शफल करू ह्याच्या जे कार्ड्सचे स्पेलिंग्स आहेत ना त्याच्यानुसार. जसं की ह्याला म्हणतात 9 ऑफ स्पेड्स, एस लागणं खूप गरजेचं आहे. 9 ऑफ स्पेड्स. तर आता मग ह्याला शफल करू 9 ऑफ स्पेड्सनी. जसं की NINE 9. ओके, 9 झालं. त्याच्या खाली ठेवायला OF ऑफ. आता स्पेड्स SPADES. आता हे झाले, आपली शफलिंग झाली. आता किती काय केलं तरी आपण इथून काउंटिंग करायची 5 पर्यंत, तिथं ते आपलं फिक्स कार्ड असणार. जसं की 1 2 3 4 5वं कार्ड तुमचं असणार. मग ह्यात तुम्ही कसं पण त्याला सांगू शकता की हे वगैरे वगैरे, तिथून बघून घ्या. फक्त अशी एक नॉर्मल ट्रिक आहे हे. बाकी तुम्हाला फक्त दाखवायची होती. मी एक ही असं शिकलेलो यूट्यूबवरनं म्हणलं चला आपण पण दाखवूया आपल्या ऑडियन्सला. तर अशी ही ट्रिक आहे. आवडली असेल नक्की तुम्हाला, तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. तर गाईस, तुम्हाला काय ट्रिक आवडलीच असेल तर आता म्हणलो थोडंसं भेळ वगैरे बनवू मस्त मध्ये. आणि आपल्याला आज भेळ बनवण्यासाठी हेल्प करायला स्वतः अंकिता आली आहे हेल्प करायला. प्लीज अंकिता, कम इन दी फ्रेम. तरी अंकिता आपल्याला हेल्प करणार आहे आज भेळ बनवायला. तुम्हाला पण तुम्हाला माहित असेल कशी सिंपल असते खूप लय, पण तरी तुम्ही बघा, टाइम लॅप्स भेटेल तुम्हाला बघायला कशी भेळ आम्ही बनवतो. तर ही ओमकार स्पेशल भेळ आहे. तर आम्ही आता चालू करतो बनवायला, तुम्ही बघत राहा कंटिन्यू. तर गाईज हे काय तुम्ही आता बघत आहे, ह्याला मस्त मध्ये आता मिक्सिंग करू आणि खाऊया मस्त मध्ये. मग आता तोपर्यंत हे खावा. हे बघू शकता लाईट वगैरे लावली मस्त. तर चला आता बिल्डिंग मधली पाणी गेले, आजी म्हणती लवकर मोटर चालू करून ये. आता पहिलं मोटर चालू करतो आणि मग मस्त मध्ये याला तोपर्यंत मिक्स वगैरे करून ठेवल. आलं की मस्त दाबून खातो. फायनली इट्स टाइम टू डेकोरेट आवर रूम. हे कार्ड्स आहेत, हे आता मस्त मध्ये आता इथं लावेल. म्हणजे कसं आम्ही इथंच काम वगैरे करत असतो, जेव्हा वर्क फ्रॉम होम असेल तेव्हा मग इथं मस्त दिसेल. बघू आता आपल्याकडं डबल साइडेड सेलोटेप असते ना, ती नाही आहे. तर थोडंसं आता जुगाड करेल. ती जी आपली सिम्पल सेलोटेप असेल त्याला जसं रोल करून त्यांनीच काहीतरी करेल. बघू आता काय होते. तुम्ही बघा टाइम लॅप्स बघा तोपर्यंत त्याचा मी करत बसतो. आपल्याकडे डबल स्टिकिंग सेलोटेप नाही ती, त्यामुळं मी असा थोडा जुगाड लावलाय. आता हे सगळं घेऊन इथं लावतो मस्त मध्ये. आता इथे एक डेमोसाठी एक लावलेला, आता बाकी सगळे करतो मस्त मध्ये. तुम्ही टाइम लॅप्स बघा. गाईज ही काय आता लुक आहे. मी थोडेसे लावलेत, आता अजून खूप सारी बाकी आहेत. हे बघा काय करते. स्नॅ नो 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 स्नॅ बॅड. तर हे बाकीचे आहेत. हे सगळे आता मग तुम्हाला बोर नाही करत, डायरेक्ट हे सगळं झाल्यावरच तुम्हाला दाखवतो. चलो. तर गाईज फायनली तुम्ही बघू शकता असं काय झालंय, असा रिझल्ट आहे. एकदम मस्त दिसत आहे. तुम्ही बघू शकता हे आपलं लॅपटॉपचं पण वन पीस हे पण आहे. आजीला रिॲक्शन विचारू, कसं दिसतंय आजी ते?
अरे असं असते आता. भारी आहे का नाही? भारी आहे का नाही? बस बस. तर बघ आजीला पण खूप आवडले हे. चला आता जेवण वगैरे करू. नॉनव्हेज आहे, बाहेरून आणले असतं बिर्याणी मटन चिकन खातो आणि भेटतो. चल जाऊ गाईज बघा आता. चलच नाही फिरायला जाऊ. चल चल बरं कर लवकर बोलव त्याला. गाय आता बघा कसं लगेच पळल शेट. बेल्ट नाही माहिती कुठं आहे. कसं आहे स्नोवी चाललाय फिरायला. तर जाऊ दे मित्रांनो, जेवण वगैरे झाले, थोडंसं आता ऊन खेळेल आणि ब्लॉग इथंच एंड करतो. होप सो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट पण करा आणि काही इम्प्रूव्हमेंट वगैरे असेल तर नक्की सांगा, मी त्याच्यावरती काम करेन. तर चलो बाय बाय.